पक्षाचा आले तुमचं म्हणतो जाहीरपणे की माझी ते म्हटलं शेवटी प्राजपणे म्हटलं किंवा आमच्यामध्ये समन्वय सहयोगी पक्षांशी आमचं नातं निर्माण व्हायला पाहिजे, लोकांशी आमचं कनेक्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे हा पराभव हा काही असा ट्रम्प विरुद्ध विशाल पाटील असा असा समजा नसला तरी आम्हाला 1980 याची काळजी घ्यायला लागेल. अट्टे म्हणाला असते की नाही तुम्ही स्वीकार, तुम्ही पण स्वीकारले मागच्या वेळी स्वीकारले मला पण तरी आहे मागच्या वेळी जेव्हा मावळाची जेव्हा प्रेस होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं प्रेसमध्ये की अगदी अमित शाह साहेबांच्या पासून सांगण्यात आलं होतं की मित्र पक्षाने घेऊन तुम्ही सोबत जावा. मित्र पक्ष शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी मित्र पक्षांना घेऊन सोबत निवडणूक लढवायला असं वरिष्ठांच्या म्हणून सांगण्याचं तुम्ही प्रेसमध्ये सांगितलं होता. तुम्ही तुमचे प्रयत्न पण चालू होते मित्र पक्षाला सोबत घेऊन जायचं. मग मित्र पक्षांच्याकडून ते राहिलं का तुमचे स्थानिक नेते त्यामुळे आघाडी होऊ शकते. आता आपण विश्लेषण करायला म्हणजे तयारी आहे तरी त्याचा तो निष्कर्ष काय दिला ते म्हणणार की तुम्ही दुसऱ्याला आपण म्हणणार आता घ्या पुढे महानगरपालिकेमध्ये आम्ही त्याला सांगितलं की तुमचा एकही सदस्य नाही अस्तित्वात तर आम्ही तुम्हाला 13 देतो. देवेंद्र नायकला की 3 वॉर्डात 16 करतो ते म्हणाले आम्ही 42 कमी घेणार. मग तुमचा एकही सदस्य नसताना आम्ही 42 देणार म्हणून तुम्ही लढले. या 16च्या 16 जागा आल्या असतात तर आमच्या इथे 119 झाले 0 आलं. इथे सेम इथे आहे. इथे त्यांचे 2 आले म्हणजे मला झाले शिवसेनेला मान्य आहे पण एकत्र जर आम्ही लढलो असतो ते जास्त आलं असतं. त्यामुळे जरी केंद्राने सूचना दिली राज्याने सूचना दिली तरी ग्राउंडवर काही एका हाताने काढलं तेव्हा आता त्या विश्लेषणात विरोधक नेहमी गारपिटीमुळे एकच पंचनामे करायला सांगितले आहेत आणि गेल्या 15 वर्षाचा हा इतिहास आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहते. म्हणजे ह्या वर्षी अवकाळी पावसातून आपण दिलेली नुकसान भरपाई 32,000 रुपये. एका बाजूने मुख्यमंत्री माझी राजकीय 48,000 रुपये असून कर्जमाफी देण्याची घोषणा आपण करतो 35,000 रुपये असून या वर्षभरामध्ये अवकाळी पावसामुळे दिलेली नुकसान भरपाई 32,000 रुपये आहे. हे सरकार हे अशा प्रकारे माणसाला निर्णय घेत असतं. गारपिटीमुळे झालेलं नुकसान सुद्धा सरकार एक शेवटचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवडून करत असताना जयंत पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील या दोघांनी आपल्या पैपावण्यांना अध्यक्ष उपाध्यक्षपद दिलेलं आहे. मात्र विरोधक नेहमी भाजपकडं घराणेशाहीचा आरोप करतात आणि घराणेमध्ये तिकीट दिलं म्हणून सांगतात. त्यावेळेला तिकीट घेत असताना भाजपनं घराणेशाहीमध्ये कुणालाही तिकीट दिलं नाही आहे. त्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे कसं बघता? नाही मी तुम्हाला धन्यवाद देईन. काय होतं की एखाद्या बैठकीमध्ये किती वाईट होतं ना म्हणून मी हे म्हटलं की तुमचं हा माझा तुमच्या मनात असलेला मी ठेवला होता फिल्टर तुम्ही काढला की आता त्यांच्या सदस्यांनाच विचारावं ना आता तुम्हाला घरातल्याशिवाय बाहेरचं कोण मिळत नाही काय. एकाने उभं करायचं एकाने उभं करायचं सुनेला आणि एकाने उभं करायचं भाच्याला. तर बाकी काही कोण नसतं का 11मध्ये कोणा होतं काय 18मध्ये कोण पण आता ते म्हणतील का हा आमच्या पार्टीचा आदर आहे आमचे सदस्य आम्हाला गावचे सर्वसामान्य म्हणून विचारतात. तुमच्याबरोबर संजय काका आल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांच्यावर संजय काकांच्यावर टीका केली. तुम्ही घेतली का? संजय काकांनी सांगितलंय की जयंत पाटलांनी भाजपमध्ये जाण्यासाठी अनेकदा मटे झिजवले त्याचा मी साक्षीदार आहे. तुम्हाला त्याचं काही माहिती आहे का? ते साक्षीदार आहे मी त्यातलं पार्ट अँड पार्सल आहे.